विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. आज आहे 19 फेब्रुवारी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त सर्वांना जय शिवराय जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि लक्षात घ्या, आपला जो राजा आहे त्याविषयी आज आपण महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघणार आहोत. बरोबर, राजांची जयंती साजरी करतोय, परंतु असे आपण प्रश्न बघणार आहोत की विद्यार्थी मित्रांनो त्यांची उत्तरे आपल्याला येणार नाही. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. शिवजयंती साजरी करताना ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला माहीत पाहिजे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आणि आपले जेवढेही व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ शेअर करा. त्यांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जी माहिती आहे त्यांपर्यंत हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो पोहोचू द्या. आणि जर आपल्याला शक्य असेल तर आपण खाली जय शिवराय देखील टाईप करू शकता. पहिला प्रश्न, शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र कोण होते? संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज की व्यंकोजी? जेवढेही आपण या ठिकाणी प्रश्न बघत आहोत त्यांची उत्तरे आपण खाली कमेंट करू शकता. आणि एकूण 20 प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले ते देखील खाली कमेंट करा. तर शिवाजी महाराजांचे जे धाकटे पुत्र होते त्यांचं नाव होतं राजाराम महाराज. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचं नाव काय होतं? सोयराबाई, महाराणी सईबाई, ताराबाई की जिजाबाई? तर सांगायचं आहे शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचं नाव काय आहे? वेळ घ्या आणि उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा. तर लक्षात घ्या, आपले जे शिवाजी महाराज आहे त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे महाराणी सईबाई. यानंतर पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध कोठे केला? सिंहगड, राजगड, प्रतापगड की किल्ला? आपण आपल्या शाळेमध्ये वाचलंय इतिहासामध्ये. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोठे केला सांगा बरं? तर तो वध केला आहे प्रतापगड किल्ल्यावर. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांचा अष्टप्रधान मंडळात मुख्य प्रधान कोण होते? रामचंद्र पंत अमात्य, मोरोपंत त्रिंबक पिंगळे, अण्णाजी दत्तो की हंबीरराव मोहिते? प्रश्नाचं उत्तर कमेंट करताना तुम्ही कसं कमेंट करायचं? 4 ABCD पूर्ण लिहित बसायची गरज नाही, अशा पद्धतीने कमेंट करा. तर जे अष्टप्रधान मंडळ होतं शिवाजी महाराजांचं त्याचे जे मुख्य प्रधान होते मोरोपंत त्रिंबक पिंगळे. आणि जर तुम्हाला पूर्ण अष्टप्रधान मंडळ येत असेल तर व्हेरी गुड, ते देखील खाली कमेंट करा म्हणजे बाकी विद्यार्थ्यांनाही कळू दे की अष्टप्रधान मंडळामध्ये कोण कोण होते. यानंतर पुढील प्रश्न, शिवाजी महाराज यांचं निधन कधी झालं? 3 एप्रिल 1680, 5 एप्रिल 1681, 2 मार्च 1680 की 10 एप्रिल 1679? तर शिवाजी महाराजांचं निधन कधी झालं आहे? तर ते झालं आहे 3 एप्रिल 1680 मध्ये. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांची समाधी कोठे आहे? सिंहगड, राजगड, रायगड की प्रतापगड? तर शिवाजी महाराजांची जी समाधी आहे ती आहे विद्यार्थ्यांनो रायगड किल्ल्यावर. यानंतर पुढील प्रश्न, जगातील पहिले शिवराय छत्रपती म्हणून कोणाला ओळखले जाते? संभाजी महाराज, राजाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की शाहू महाराज? तर पहिले शिवराय आणि छत्रपती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. यानंतर महत्त्वपूर्ण प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला? बेसिक प्रश्न आहे, उत्तर आपल्याला येतच असेल. व्हिडिओला पॉज करायचं आणि खाली कमेंट करायचं. मी ऑप्शनही वाचत नाही, डोळे बंद करून याचं उत्तर यायला हवं. योग्य उत्तर आहे 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी किल्ला, सिंहगड किल्ला, राजगड किल्ला की रायगड किल्ला? वरती बघितलं आपण जन्म कधी झाला, तर कुठे झाला? तर तो झाला आहे शिवनेरी किल्ल्यावर. पुढील प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला आमचे प्रयत्न प्रामाणिक वाटताय, महत्त्वपूर्ण वाटताय, आम्ही जर एफर्ट्स घेतले असं तुम्हाला जर वाटत असेल तर या ठिकाणी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 1000 लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो 1000 लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल. हाईप बटनावर क्लिक केलं की त्या ठिकाणी पॉईंट येतील. त्या पॉईंटचं जे टार्गेट आपण ठेवतोय ते ठेवतोय 1 लाख टार्गेट. तर त्या हाईप बटनावर क्लिक करा आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येकाच्या व्हॉट्सॲप स्टेटसला दिसला पाहिजे. प्रत्येकाला महाराजांविषयी ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या ठिकाणी कळल्या पाहिजे. जर दैनंदिन बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, जॉईन करा, ज्यावर आपण क्विजच्या माध्यमातून चालू घडामोडींचे प्रश्न घेऊन येत असतो. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील लगेचच करायचं आहे. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव काय होते? तर या ठिकाणी सांगायचं आहे शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय होतं? तर ते होतं शिवाजी शहाजी भोसले. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? सोपा प्रश्न आहे.
तर शिवाजी महाराजांच्या आईचं जे नाव आहे ते आहे राजमाता जिजाबाई. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? तर याचं योग्य उत्तर आहे शहाजीराजे भोसले. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी कोणता पहिला किल्ला जिंकला? सिंहगड, तोरणा किल्ला, राजगड की प्रतापगड? तर शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? 6 जून 1674, 5 मे 1673, 10 जून 1675 की 6 जुलै 1674? तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला आहे? तर तो झाला आहे 6 जून 1674ला. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला? सिंहगड, रायगड किल्ला, राजगड की प्रतापगड? तर शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झालेला आहे तो झाला आहे रायगड किल्ल्यावर. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? पुणे, राजगड किल्ला, रायगड की सातारा? तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी जी आहे ती आहे राजगड किल्ला. यानंतर पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांच्या घोडदळाला काय म्हटले जात असे? मावळे, पागा, सरदार की फौज? तर शिवाजी महाराजांच्या घोडदळाला पागा, बरगीर आणि शिलेदार असे म्हणत असत. यानंतर पुढील प्रश्न बघतोय आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक आणि प्रत्येकाने व्हॉट्सअप स्टेटसला आजचा व्हिडिओ ठेवायचा आहे. शिवाजी महाराजांनी वापरलेला गनिमी काव्याला काय म्हणतात? रणकौशल्य, युद्धनीती, शिवसूत्र, गनिमी कावा की छापा पद्धत? तर शिवाजी महाराजांनी वापरलेल्या गनिमी काव्याला शिवसूत्र, गनिमी कावा असे म्हणत असत. यानंतर पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? तानाजी मलसुरे, बहिर्जी नाईक, नेताजी पालकर की बाजीप्रभू देशपांडे? तर शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे जे प्रमुख आहेत ते आहे बहिर्जी नाईक. यानंतर पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती? मराठी, हिंदी, संस्कृत की फारसी? तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजमुद्रा ही संस्कृत भाषेत होती. तर अशा पद्धतीने 20 प्रश्न बघितले. तुमचे किती बरोबर आले खाली कमेंट करा. आणि तुमच्यासाठी होमवर्क, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी किल्ला, सिंहगड किल्ला, राजगड किल्ला की रायगड किल्ला? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर 5000 प्रश्न, 150+ ऑनलाईन टेस्ट 160 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला 1 वर्षापर्यंत जेवढ्याही पुढील चालू घडामोडी आहेत त्या PDF यामध्ये ॲड करून तुम्हाला मिळून जातील. व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. व्हिडिओचा टार्गेट आहे 1000+ लाईक. हाय बटनावर क्लिक करा. 1,00,000 पॉईंटचं टार्गेट आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येकच्या स्टेटसवर आजचा व्हिडिओ दिसायला हवा तर लगेचच शेअर करायचं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.